आज आपण पाहणार आहोत गणित इयत्ता 5वीचा पॅट पेपर, जो आपल्याला फर्स्ट टर्मला येणार आहे 2025ला. तर सॉल्व द ऑल क्वेश्चन इच सब क्वेश्चन, राईट न्यूमेरिकल्स. तर 8142 आहे. तर 8000 म्हणजे 8 आणि तो 100साठी 1, 100च्या प्लेसला 4 आहे तो टेन्स आणि 2 आहे तो युनिट, म्हणजे 8142 हे आहे. या प्रकारे येतं इथे लिहिल्याप्रमाणे. राईट द गिवन नंबर इन वर्ड्समध्ये लिहायचे 2306 आहे. तर इथे 2306 आहे. तर इथे ॲड करायचे, तर 715 प्लस 203 ते येतंय त्याचा 5 प्लस 3 8 101 7 आणि 2 9 म्हणजे 918. इथं सबस्ट्रॅक्ट आहे म्हणजे वजाबाकी करायचं आहे. 7 मधून 3 गेले 4, 4 मधून 3 गेले 1, 8 मधून 3 गेले 5. राईट द नंबर्स फ्रॉम एक्सपांडेड फॉर्म. एक्सपांडेड फॉर्म म्हणजे की जो हे सगळे प्लस आहेत तर ते सगळे ॲड करायचे. तुम्ही उभ्या पद्धतीने मांडून ॲड करून इथे लिहू शकता की 5055 रुपीज 151 ही गेव रुपीज 38 टू अमोल. हाऊ मच मनी इज लेफ्ट विथ अनिल. तर अनिलनं जर दिलेलं आहे अमोलला, तर मग अनिल जवळ जे पैसे आहेत ते 151 आहे आणि गेव टू अमोल म्हणजे अमोलला दिल्यामुळे त्याचे मायनस झालेले आहेत. 151 मायनस 38 113 येतं अनिलकडे. मल्टिप्लाय केले आहे 85 इंटू 6. तर 6 5 जा 30 म्हणून 0 वर 3 आलेला आहे कॅरी फॉरवर्डसाठी, आणि 6 8 जा 48 आणि 3 51 म्हणजे 510 आले. इथं डिवाइड केलेला आहे की जो 219 आहे त्याला 8ने डिवाइड केले, त्याच्यामुळे 8 2 जा 16 म्हणजे 8 दुनी 16 आलं खाली, आणि या 21 मधून 16 मायनस झालं 5 आलं, आणि पुढे 9 खाली उतरले, आणि 7 8 56 म्हणून जो आहे 56 इथं आले, आणि 3 रिमेनिंग म्हणजे बाकी आहे. आता इथं विचारले पुट राईट मार्क फॉर परपेंडिक्युलर लाईन. तर परपेंडिक्युलर म्हणजे ते एकमेकांना क्रॉस होऊन जाणारे आहे. तर इथे इथं एक ठिकाणी 2 नंबरचा जो आहे तिथं परपेंडिक्युलर आहे, त्याच्यामुळे तिथे लंब होतो. तर कलर म्हणजे लंब असणे मराठीमध्ये. तर लंब झालेलं आहे इथं, जे 2 नंबरचा आहे त्याला लंब झालेला आहे. आता इथे दिलेलं आहे राईट द मिडल नंबर ऑफ द न्यूमेरिकल्स, म्हणजे मधला संख्या लिहायची आहे. तर एक्स ट्रिपल आय म्हणजे 13 आहे, आणि लास्टला एक्स व्ही म्हणजे 15 आहे संख्या. मग मध्ये 14 येणार म्हणजे एक्स आय व्ही येणार. राईट द कलर पार्ट इन मिक्स रिफ्रॅक्शन. आता कलर पार्ट आहे तो पहिल्याचा 4. तर इथे जे दिले ते राईट कलर्ड पार्ट इन मिक्स रिफ्रॅक्शन. मिक्स रिफ्रॅक्शन मध्ये जे आहेत ते रंगवलेले पार्ट आहेत ते 9 आहेत, आणि त्याच्यापैकी जे 4 आहेत ते त्याचे पार्ट उरलेले आहेत, म्हणजे एका सर्कलमध्ये 4 पार्ट आहेत म्हणून 4ने जे आहेत ते त्या 9ला डिवाइड करायचे आहेत 9 पार्टला, म्हणून 4 दुने 8 येणार, रिमेनिंग 1 येणार. पण आपल्याला फ्रॅक्शनमध्ये लिहायचे म्हणून जो 2 आहे वरचा डिव्हिजनचा तो पुढे येईल, आणि 1/4 येईल कारण 4ने भागलेला आहे. अँड इलेक्शन 17,40,212 मेन अँड 16,38,502 वुमेन आर वोटिंग. आता यामध्ये 17,40,212 व्यक्ती, 16,38,502 इतक्या स्त्रियांनी वोटिंग केलेलं आहे, म्हणजे मताधिकार केलेला आहे. त्यांचं जे टोटल आहे तो 33,79,114 म्हणजे 33,79,114 हे त्याचं आन्सर येत आहे. फ्रॉम फॉलोविंग डायग्राम ऑफ द सर्कल नेम एनी आर्क. आता याच्यामध्ये कुठलीही आर्क म्हणजे कुठलाही कंस सांगायचा आहे. तर KL एक येऊ शकतो, LM MN येऊ शकतो, किंवा KM येऊ शकतो, KN येऊ शकतो, या प्रकारे येऊ शकतं. तर राईट अप्रोप्रिएट साईन दाखवायचे इथं. तर इथे जे आहे ते 7,89,950 आणि 7,87,905 आहे. तर इथं जो आहे तो 7,89,950 ही मोठे असल्यामुळे त्याच्याकडे तोंड झालेले आहेत. तर 23 डझन ऑफ बनानाज कॅन बी बॉट इन रुपीज 805. फाइंड द कॉस्ट ऑफ 1 डझन. मग याच्यामुळे 1 डझनची कॉस्ट काढायची, तर त्याला डिव्हिजन करावं लागेल. 23 ने 805ला डिवाइड केलं तर 35 उत्तर येते.
आता इथे दिलेले आहेत की प्लेस व्हॅल्यू दिली 9ची, तर इथं 23.69. तर 9च्या प्लेस व्हॅल्यू जी येणार आहे या प्रकारे येणार आहे, कारण पॉईंटच्या आधीचे सगळे जे आहेत ते 0 मांडायचे असतात. आता फाइंड द एरिया ऑफ स्क्वेअर ऑफ साइड 6 सेंटीमीटर, म्हणजे बाजू 6 सेंटीमीटर असलेल्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. तर 6 असल्यामुळे त्याचा वर्ग करायचा. 6 36. एरिया जो आहे स्क्वेअरचा म्हणजे क्षेत्रफळ जे आहे ते त्याच्या बाजूचा वर्ग असतो म्हणून 6 36 आलं. चिनू स्कूल स्टार्ट ॲट 7:30 AM अँड मॉर्निंग गेट ओव्हर ॲट 12:15 PM. म्हणजे 7:30 वाजता तिची शाळा सुरू होते आणि दुपारी 12:15 वाजता तिची शाळा सुटते. तर किती तास तिची शाळा चालू राहते. तर याच्यासाठी आपल्याला हे पाहावं लागेल. 7:30च्या पुढे आहे आणि 12:15पर्यंत आहे. तर 7:30 मधला वरचा 30 मिनिट आणि 15 मिनिट घ्यायचं आणि प्लस त्याचे 8 ते 12 म्हणजे 4 तास. तर हे जर टोटल केलं तर 4 तास आणि 45 मिनिट होत आहेत. म्हणून इथे लिहायचं 4.15 मिनिट्स इज ड्युरेशन ऑफ हर स्कूल. इथे दिलेले ॲड करायचं आहे की 59.77 आणि 43.83. मग पॉईंटच्या खाली पॉईंट येणार, 100च्या खाली 100, 10च्या खाली 10, 1च्या खाली 1, असं 10च्या खाली 10, म्हणून 59.77 आणि 43.83 जर ॲड केलं तर इथं 103.60 येतं. सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. 73.64 मायनस 31.31. तर इथे जे टेन्स आणि वन्स घेतले एका खालोखाल, इथं सबस्ट्रॅक्ट केलं म्हणजे वजाबाकी केली तर 4तून 1 गेला तर 3 राहिलं, 6तून 3 3, 3तून 1 गेले 2 आणि 7तून 3 गेले 4 राहिले. राईट एनी 2 फॅक्टर्स ऑफ 12. 12चे कुठलेही फॅक्टर ज्याला 12ला ज्याने भाग जातो तो तुम्ही लिहू शकता. 2 3 4 6 या प्रकारे लिहू शकता कोणतेही 2. तर यामध्ये द करेक्ट नंबर ऑफ बॉक्स. आता साहित्रिक 18 आहे, तर आपल्याला मोठी साईन त्याच्याकडे दाखवायची. त्यामुळे जो 13 आहे त्याला 1ने गुणलं तर 13 म्हणजे 18 मोठं दिसतं. जर तुम्ही 2ने गुणाल तर 26 येईल. त्याच्यामुळे फक्त एकच तिथं लिहावं लागेल ब्रॅकेटमध्ये. तर इथं 3 hours 25 मिनिट आणि 2 hours 40 मिनिट्स आहे, तर ते ॲड करायचे. तर 3 तास 25 मिनिट आणि 2 तास 40 मिनिट. तर याचं ॲडिशन जर 5.65 येते, पण 65 म्हणजे 1 तास पुढे ढकलायचा असतो आपल्याला. 5मध्ये ॲड करायचा असतो, म्हणजे 5 आणि 1 6, 6 तास आणि 5 मिनिट झाले टोटल. तर इथं कम्प्लीट द फॉलोइंग सिरीज. आता 3 आहे, 4 आहे, 6 आहे, 9 आहे, 13 आहे. आता याचं उत्तर कसं काढायचं सांगतं. 3 आणि 1 4 येतं, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 4 12, म्हणून 12 आणि 5 जो आहे तो 18 उत्तर येईल. सर्कल द नंबर ऑफ डिव्हिजेबल बाय 9. तर 9ने भाग जाणारी संख्या याच्यामध्ये 9 नंतर फक्त 18च आहे. इतर जे आहेत त्यांना 9च्या पाड्या नसतात, त्यामुळे त्यांना भाग जात नाही. आता इथे लिहिले फरहान बॉट 2.5 किलोग्रॅम ऑफ पेडा, 1/4 kg ऑफ बर्फी अँड 2.5 किलोग्रॅम ऑफ जिलेबी. आता फाईन टोटल क्वांटिटी ऑफ स्वीट्स. आता तुम्हाला तर माहिती आहे की 2.5 किलोग्रॅम म्हणजे 2500 जे आहे ते ग्रॅममध्ये येतं, म्हणून 2.500. आता इथे दिलं 1/4 म्हणजे पावशेर, पावशेर म्हणजे 0.250. आणि जो जिलेबी आहे ती 2.5 म्हणजे 2.500 आलं. तर याचं टोटल जे केलं तर 5.250 येते, म्हणजे 5 किलो आणि 250 ग्रॅम टोटल स्वीट्स येत आहेत. आता इथे बघा, एव्हरी डे प्रदीप टेक्स 10 राऊंड ऑफ स्क्वेअर ग्राउंड इफ each side of ground is 80 मीटर. व्हॉट इज टोटल डिस्टन्स कवर्ड बाय हिम एव्हरी डे. म्हणजे त्याने 80 मीटरचा जो स्क्वेअर आहे, चौकोन आहे, त्याला तो 10 फेऱ्या घेतो आहे. त्याचं डेली रुटीन आहे. तर आपण करू शकतो की 80 मीटर हे 4ही जर बाजू आहेत तर त्याचं जर बेरीज केली किंवा 80 80 80 केलं तर दोघांची 4 बाजू आहेत म्हणून 4 गुणिले आपण 80 करू शकतो. तर 320 मीटर होते. पण त्याने 10 राऊंड घेतो, त्यामुळे 320ला 10 राऊंडनी गुणलं तर त्याचं
टोटल 3200 मीटर त्याचं डेली राऊंड होतंय. राऊंडचे जे मीटर आहेत ते डिस्टन्स कव्हर होते. तर को प्राईम नंबर, तर को प्राईम नंबर ह्याच्यात 3 आणि 5, तुम्ही 5 आणि 7ही लिहू शकता. 16 अँड हाफ मीटर. आता 16 मीटर म्हणजे 16 आणि हाफ मीटर, हाफ म्हणजे 50 सेंटीमीटर. आता आपल्याला सर्कल घ्यायचे हुज व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 2.5. तर 250 तर 2.5 आणि जर 10नी डिवाइड केलं तर 2.5 इथं पण येते, पॉईंटमध्ये येते. 2 + 5/10 पण 2.5 येते. पण जर 2 × 5/10 येते तर 5/10 म्हणजे हाफ आलं आणि 2 × 1 = 2 आणि 2, तर त्याचा आन्सर फक्त 1 येईल, म्हणून हे 2.5 नाही आहे. तर ते त्यांनी सांगितले की 9.30 AM क्लॉक दाखवा. तर त्याच्यामुळे हे ह्या प्रकारे 9वर मोठा जो आहे जाड तो आकडा येईल आणि जो हाईटला जास्त असलेला तो 6वर येईल. इथं डेसिमल फॉर्ममध्ये 724/10, तर तिरकस गुणाकार केला तर 7 10 जा आणि 24 प्लसमध्ये येतं. 70 + 24/10 ते 94/10 येईल आणि याला जर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये केलं तर 9.4 येतं. राईट द जॉमेट्रिकल शेप ऑफ गिवन फिगर इज क्युबॉइड आहे. कम्प्लीट द सिरीज. आता इथं सिरीजमध्ये 4 वेळा त्यांनी जो दिलेला आहे तो क्वाड्रिलेटर सेम तसा पॅटर्न म्हणून आपण पुढं जॉईंट करायचा. अशा प्रकारे उत्तर येतं. ही क्वेश्चन 5 दिलाय की फॉलोइंग चार्ट शोज नंबर ऑफ बुक्स 5 ऑफ स्टुडंटचा. तर स्केल दिलेली आहे त्याने की 4 बुक्स बेस्ड ऑन दिस कम्प्लीट. एक बुक म्हणजे 4 दिलेली आहे. त्याच्यामुळे फेरी टेलचं बुक जे आहे टाईपचं ते 12 आहे, म्हणजे 4ने त्याला जर भागलं तर 3 येतात पुस्तकं. हिस्टॉरिकल बुक्सला जर त्यांनी इथं बुक्स दिलेत की 6 बुक्स दिलेत आणि आपल्याला काढायचे म्हटल्यावर 4ने 6ला मल्टिप्लाय केलं तर 24 उत्तर. तर बुक्स ऑफ सायन्सचे त्यांनी 8 दिलेले आहे, म्हणजे 2 बुक्सचे येणार तिथे. तर टोटल त्यांनी विचारलं आहे तर ते टोटल केलं बुक्सचं तर 44 आन्सर येते. तर या प्रकारे उत्तर आलेले आहे. तर तुम्ही याला सबस्क्राईब करा. तुम्ही पाहता याला पण सबस्क्राईब करत नाही, तुम्हाला ही मोटिवेशन मिळेल की अजूनही तुम्हाला इतर स्टँडर्डचे, इयत्ताचे आणि इतर विषयाचे सुद्धा तुम्हाला पॅटचे पेपर जे आहेत ते सॉल्व्ह करून देईन.